त्यानंतर नवी मुंबई, चेंबूर, हे छोटे छोटे तिथं पण कार्यक्रम आहेत. ते करत आम्ही सायंकाळी 6 वाजता दादरला कार्यक्रम आहे. तो कार्यक्रमाच्या अगोदर वकील बांधवांची पण बैठक आहे 4 वाजता. त्या अगोदर त्यानंतर 6च्या नंतर सुद्धा तिथं जे मराठा समाजाचे आमचे मराठा सेवक बांधव आहेत, ज्यांनी आयोजक म्हणून बऱ्याच जणांना तिथं भूमिका पार पाडली, त्यांच्याशी पण बैठक आहे. रात्री 2 वाजेपर्यंत ते कार्यक्रम सगळे मुंबईतले चालणार आहेत. 7 तारखेला रात्री 2च्या नंतर आम्ही नाशिककडे निघणार आहेत. त्याच रात्री सकाळी 8 वाजता 8 तारखेला 11 वाजता साल्हेर किल्ला आहे, म्हणजे नाशिक सटाणा या मार्गे साल्हेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे. तिथं 4 वाजेपर्यंत आम्ही 4च्या नंतर कार्यक्रम तो संपला की तिथून आम्ही नाशिक मार्गे बहुतेक वैजापूरला कार्यक्रम, मला आता डिटेल नहीं सांगता है ना. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वैजापूरला कार्यक्रम आहे संभाजीनगर जिल्ह्यात. तिथून संभाजीनगर पुन्हा अंतरवाली 9 तारखेला सकाळी गेवराई तालुक्यात, म्हणजे बीड जिल्ह्यात कार्यक्रम आहेत. गेवराई तालुक्यात भोगलगावला कार्यक्रम आहे. बीड तालुक्यात कोळवाडी मांजरसुंबा घाट इथं कार्यक्रम आहे दुपारी 12 वाजता. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं एक मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर तिथून आम्ही रात्री पुन्हा अंतरवालीला येतो. 10 तारखेला सकाळी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची इथं बैठक आहे. गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाची अंतरवालीला सकाळी 10 तारखेला 10 वाजता बैठक आहे. महाराष्ट्रातला मराठा बांधवसुद्धा त्या बैठकीला येणार आहे. परंतु जर शक्य असेल तर त्यांनी येऊ, काय धावपळ करण्याची महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही नाही आहे. त्यांना शक्य असेल तर त्यांनी येऊ. गोदापट्ट्यातले मात्र सगळे बांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू होणार आहे 10 तारखेला. पाटील, वकिलांसोबत काय चर्चा होणार आहे मुंबईमध्ये, आणि मराठा समन्वय किंवा जे आंदोलक आहेत मुंबईमध्ये तिथे काय चर्चा होणार आहे, कशी होणार आहे बैठक? ते थोडंसं बैठक झाल्यावरच कळवतो आम्ही तुम्हाला. वकील बांधव हायकोर्टातले आहेत, आयोजक आहेत, आमचे तिथले मोठमोठे मंडळी पण त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. ती मोठी बैठक होणार आहे, परंतु ते ठिकाण कुठे आहे मला आत्ता नाही सांगता येणार. आणि विषय काय आहेत मात्र आमची एकदा चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवतो, कारण ती महत्त्वाची चर्चा आहे. त्यामुळे थोडंसं म्हणजे मुंबईनंतर काय मिळालं, हा जो सोशल मीडियावरचा ट्रेंड तुमच्या विरोधातला सुरू झाला, कुठंतरी ह्या दौऱ्याच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देणार आहोत आपण, त्यांचं प्रबोधन कसं करणार आहोत? त्यांना प्रत्युत्तर काय यायचं, त्यांना काय नाही. हे उगाच 10-5 जण बोंगारी येतील, उगाच समाजाचा रोष अंगावर घ्यायला लागले. ते त्यांना माझी परत आज सुद्धा विनंती की समाज एक खूप वर्षानंतर झालाय, समाजाला खूप काही मिळालेलं आहे. उगाच समाजाची नाराजी कशाला अंगावर ओढून घेता. तुम्ही आमचेच भाऊबंद आहेत, दुसऱ्याने केलं ठीक आहे. जरी काही मन दुखावलं असेल नसेल, एखाद्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात समाजासाठी. एवढा मोठा समाज आहे समुद्रासारखा, सोडून द्यायचे असते तर चला फुल ना फुलाची पाकळी आपण या आंदोलनाचे साक्षीदार म्हणून चालायचं असतं. उगाच लावून धरायचं सोशल मीडियावर हुशारी दाखवायची रोज घेऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे समाजाची. कारण आपला समाज खूप दिवसानंतर भावाभाऊ एक झालाय. त्या माध्यमातून आज एक दिवस मिळालं नसून दुसऱ्या दिवशी मिळेल, परंतु एकी टिकून ठेवायची आपल्याला. कशाला उगाच तुम्ही मिठाचा खडा टाकताय आणि त्या पापाच्या धनी बांधताय विनाकारण. ही विनंती आहे माझी तुम्हाला, शांतपणाची भूमिका घ्या आणि एखादी मागं गोष्ट झाली असेल पुढं सोडून द्या, पुन्हा येऊन सांगा समजून, आम्ही ऐकायला तयार आहेत. परंतु हे असं करून समाजाची झालेली की आता फुटू शकत नाही काही कुणी केलं तरी पण. आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केलेत आमच्या लोकांनी, त्यातले काही मोगम फेकच आहेत. आणि इतर जे बोलतात त्यांच्याकडून तर अपेक्षाच नाही आम्हाला, ते तर आमच्या विरोधातच आहेत. का बी आमचे 10-20-50 जण आहेत, त्यांनी थांबाव, आता त्यांच्या नेत्याचे उगाच नाव उघड होणार आहेत. बरं पाटील, तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जात आहेत. एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं हा एक सुरू झालाय, तर आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले, जसं की तुम्हाला काही पूर्व सूचना कल्पना किंवा काही पाहायला मिळतंय का, ऐकायला मिळतंय का? काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवाचे मला आले. ते म्हणले जरी ट्रॅप असला काय असला ना आम्ही तुमच्या सोबत आहे. एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघतो, तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका. कारण करोडो मराठा समाज गोरगरीब एकीकडे आणि गोरगरिबाचं कल्याण झालं. यांचं नसन झालं म्हणले, यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसली
आता आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणे. तुम्ही फक्त आहे तसंच जसे पहिल्यापासून चिकाटीने असंच आमच्यासाठी राहा. तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही. असे हजारो फोन आहेत काल. तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला. हे काम आता होत आलेलं आहे. तुम्ही असंच लावून धरा. त्यांना काय बडबड करायची ते आमच्या बी लक्षात येतंय म्हणलेत. यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्या लक्षात येतंय. पण आज ती वेळ नाहीये. गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं. तुम्ही असंच लावून धरा. आम्ही बघतो म्हणे त्यांना. आम्ही समाज म्हणून येत. शेवटी समाज मोठा आहे. आम्ही नीट करतो. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर घेऊ. तुमच्या यशाची पोटदुखी होईल का पाटील? काल पण तुमच्याकडून तसं वक्तव्य आलं काही लोकांना. नाही वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो. 70-75 वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी एक आले म्हणून मिळाल्यात नाही. मराठ्यांचाच विजय आहे ना. आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय. हे काहीला देता आलं नाही. 30-40 वर्षे आता कोण काय उपयोग आहे तुम्हाला? तुमचं होतं तवर दिलं नाही. आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं. करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला तेव्हा दिलंय. आम्ही का स्तुती थोडीच करतो कोणाची. पण आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं खूप चांगलं झालं. गावं आरक्षणात निघालेत. हे 70-80 वर्षात निघालेच नाही ना. मग हे आता होणारच ना. सामान्यांनी पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग काय वाटतंय ना. आम्ही हे केलं. आम्ही 50 वर्षे केलं 30 वर्षे केलं. आम्ही खूप वाचिलं खूप पुस्तकं वाचले. आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यावर घेऊन हिंडतो. पुस्तकं टप्पूचे टप्पू नुसतं वाचून काय करतो. तू मस्त हुशार आहे पण काय करतो तुला डोक्यावर घेऊन हिंडाव का आम्ही? आणि ते आता अडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभा केलं ते यशस्वी झालं. मग शेवटी दुखतच ना हो. गावात एखादा पांढरे कपडे घालून हिंडणार असतो. एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतच ना शेवटी. ही कसं काय आला मधीच. आम्ही इतके दिसून तो गावच वरबडीत होता इथून मागण. तशीच पोझिशन आहे राज्यात सुद्धा. मराठी खाल्ले आतापर्यंत 40 वर्ष तुम्ही. आता कुठं आम्ही एकमेकाशी प्रामाणिक आहेत सामान्य मराठी. आम्ही आमच्या डोक्यात एवढं आरक्षणाची बेताडात बसलं तरी आरक्षण आणि बाहेर बसलं तरी आरक्षणाची. आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही कुठं बसलं तरी. पाटील मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुमच्याशी काही संपर्क झालाय का? कारण तुम्ही जो काही इशारा दिलाय 10 तारखेपासून उपोषणाचा त्या संदर्भात काही संवाद झालाय का? कारण असं कळतं की संवाद होतोय नाही होत काही कल्पना नाही. नाही काही नाही संवाद नाही फिवत नाही. नेटवर्क सध्या जाम आहे. बरं कुणी जाम केलं नेटवर्क? काय माहित कोण आहे मध्ये राहुल गांधी असं म्हणाले की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 50% मर्यादा जी आहे ती हटवणार आणि जातीनिहाय जनगणना करणार. देशात सध्या आरक्षणाचं वातावरण. कोण म्हणलं? राहुल गांधी. इतके दिवसाची ठीक आता ते त्यांचा विषय. आमचं आरक्षण मिळत आलंय आता हे जवळपास होत आलंय. पण ठीक आहे करून द्या त्यांना काय करायचं ते. शुभेच्छा त्यांना म्हणल्याबद्दल. आम्हाला काय आमचं असं धोरण आहे बघा. कोणी मरून मराठ्याला आरक्षण देणार पाहिजे. मग हे असू नये ते असं आम्हाला काय हे देणं घेणं तुमच्या पक्षाचं नेत्याचं काय नाही. आमचं ध्येय आरक्षण आहे. मग कोणी द्या आमचं हे म्हणणं. पण आता हे होत आलंय आमचं आल्यातच जमाय आता. परंतु जाऊ द्या मराठा आरक्षणाबद्दल शब्द व्हायना काढला त्यांनी. शंभूराज देसाई असं म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात कार्यवाही चालू आहे. प्रयत्न चालू आहेत. सारखं आंदोलन करू नये. नाही मग आता तुम्ही 15 तारखेला अधिवेशन ठेवलंय. 16 तारीख आहे हरकतीची. 15 तारखेला अंमलबजावणी त्याची व्हायलाच पाहिजे त्या कायद्याची. गुन्हेही 2-3 दिवसात मागं घेतो म्हणले होते. त्यालाही 3 महिने झालेत. हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला समितीकडे दिलंय का नाही आम्हाला सांगा. देसाई साहेबांनाच आमचं म्हणणं आहे तर हैदराबाद संस्थांचं गॅजेट समितीने घेतलंय का? 23 डिसेंबरपासून आतापर्यंत समितीने नेमके किती नोंदी शोधल्यात काही केलंय का? का नुसती बढती कागदावर आहे हेही सांगा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात इथून मागं लावलं नाही म्हणून आत्ता सांगतो. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांची ग्रामपंचायतला यादी उद्यापासून तरी लावतात का? लावली का ती? असे कितीतरी गावात फक्त 8% एवढ्याच ग्रामपंचायतला लागले 100%पैकी महाराष्ट्रातले. 92% का लावल्या नाहीत? शिबिर बंद पडले का काय सुरू केलेली? गावागावात जाऊन जनजागृती करून तुम्हाला अर्ज घ्यायचे होते. स्पीड ना द्यायचं होतं ते बंद पडलंय की काय? पुन्हा समिती काय करते? तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलाय का? स्वीकारलाय तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत का? नेमकी काय काय प्रक्रिया चालली आम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे.
ज्या 39 लाख मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र वितरित केले, त्यांचा डेटा देतो बोललात आलाय का? ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांना मोफत शिक्षण केलंय का? सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत याबाबतही त्यांचा नेमका काय खुलासा आहे हेही गरजेचं आहे, कारण ती अंमलबजावणी आम्हाला पाहिजे 15 तारखेला. त्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्याकडून विनंतीपूर्वक आव्हान आहे की 15 तारखेला जे अधिवेशन होतंय, विशेष अधिवेशनात आपण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ताकदीनं तो मुद्दा लावून धरावा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज माझ्याकडून विनंतीपूर्वक सांगणं आहे की आपण आपले जे मतदारसंघ आहेत, ह्या मतदारसंघातल्या आमदारांना सुद्धा 15 तारखेला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना बोलण्यासाठी भाग पाडा, यांना बोलायला लावा. सगळ्या मराठ्यांनी त्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा की तिथं विशेष अधिवेशनात सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोला म्हणून. आपण आपल्या मतदारसंघातले सांगितल्याच्या नंतर मराठ्यांनी कोणचा बोलतोय नाही बोलतोय हे तुमच्याही लक्षात येईल, मग आपलं कोण हे मराठ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे आपण आपल्या आमदारांना फोन करून सांगा मतदारसंघातल्या किंवा निवेदनं द्या की 15 तारखेच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशाच्या बाजूनं एका जुटीनं आणि एक मतानं बोला म्हणून. छगन भुजबळ साहेबांनी जे न्हावी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं, मराठा आणि न्हावी समाजाबद्दल, त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली. ते म्हणजे की राज्यातल्या न्हावी संदर्भात बोललो नव्हतं मी फक्त त्या गावापुरतं बोललो. ते काही म्हणताय त्याचं नाही का प्रश्न विचारित जाऊन दे, इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरजीतून. आता कामातून गेले ते कुंकड, त्याला काहीच कळा नाही ते काय म्हणताय ती. एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक तर आमच्यात भांडण लावतोय, आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झालंय. पण आता त्यांनी केलायच अपमान, कारण तो मंत्री आहे, त्याने अपमान केलायच, कायद्याच्या पदावर बसलेला आहे, तर त्यांनी त्याचाच समाज येतो ओबीसी. तो म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे. तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोरगरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे, त्यांची माफी मागून टाक. तो खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची. आणि तो जर माफी नाही मागितली तर ओबीसी बांधव असं समजणार आहे की हे जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठीच. याला आपल्या ओबीसींशी काही देणं घेणं नाही. ह्यो काहीही बोलू शकतो, अपमान करू शकतो, मी मगरूर आहे असं सिद्ध होणार आहे. मग तू मगरूर आहे म्हणून तू जाणून बुजून अपमान नसता माफी माग त्यांची, गोरगरीब त्या न्हावी बांधवांची.